अण्णा हो, एवढ्या पहाटे सगळ्यांना डिस्टर्ब कसं करायचं असा विचार केला त्याने. आणि गाडीत बसल्यावर जी झोप लागली ती थेट मुंबईत आल्यावर जाग आली त्याला. अरे पण 3 रात्री झालं झोपलाच नाहीये तो. अण्णा आला ना तो, झालं तर. आणि नुसता आला नाही, एका मुलीचा काका होऊन आलाय, चांगली बातमी घेऊन आलाय. काय काकू, टेन्शन गेलं का? हा हो. चला मग आता तयारीला लागा. काय ते हळद बेळ सगळं थांबलं ना, चौघड्याला बोलवा. नाना. राणे काकू ग बाई, हा मी. शुभ वर्तमान सगळीकडे ताबडतोब मोठ्यांदा कळवतात की नाही, मग चौघडा असतो. हा. किती तोचा हटायपणा. अण्णा म्हणते काय म्हणतील? बोल ना काय म्हणतील? काहीही म्हणणार नाहीत. उलट या तुमच्या चिरतारुण्याचं रहस्य काय होणार ना असं हळूच मला विचारतील. काय अण्णा? हो अण्णा, हसा हो आता. जाऊ दे, विसरून जा सगळं. अहो मुलंच ती, चुकणारच ना. ते तुम्हाला माहिती की नाही, मुलामध्ये बापाचे दुर्गुण आणि आजोबाचे गुण येतात असं म्हणतात. आपण नाही पोटाशी घ्यायचं तर कोणी घ्यायचं त्यांना? आणि उद्या चित्राची पाठवणी करताना रडणार आहोतच आम्ही. आतापासून नका रडायला लावू आम्हाला. मेघना, तू आधी देवासमोर साखर ठेव बघू. आणि चित्रा, तू देवासमोर हात जोडून उभी राहा बाई. हो. नाही नाही, ते शंका मनात येत होत्या ग बाई. पण इडा पिडा टळली एकदाची. अरे हो, तुम्ही दोघं कुठेतरी जाणार होतात ना घर बघायला आदित्य? हो माई. हो, निघतो आम्ही. ठीक आहे, मग इथे आता आम्ही मेघनाच्या हळदीचा कार्यक्रम. माई. अगं बाई, चुकले चित्राच्या. हा. नाही नाही, म्हणजे लाव. तू मेघनाला हळद लावलीस ना तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आणि शिवाय 25 वर्ष किंवा 50 वर्ष पूर्ण झाल्यावर ते पुन्हा लग्न करतातच ना. तसं आता तुमचं 1 वर्ष झालंय तर लग्न लावून देऊया. काय करायचं का पुन्हा लग्न? चाहतायपणाच्या बाबतीत ना अगदी नानांवर गेलीस हो तू. अरे अरे आता मला उगीच. हा, बरं हे घे. हे काय आता? अरे मनोज दमून गेला असेल ना प्रवासातून आल्यामुळे. आपण भारी दुपारी गोडधोड जेवलाय आणि तो बाहेर जेवणार, बरं नाही वाटत. हा श्रीखंडपुरी आणि रस्ता दिलाय, मित्रांना पण दिलाय अंदाजे. पाहिलत ना कशी आहे माझी सून. काय हो माई. ऍक्च्युली खरं बघायला गेलं ना तर तिला कशी गुणाची लेक आहे माझी असं म्हणायचं होतं, पण सून म्हणाली. पण हे माई, लेक तुझी फक्त एकच आहे, मी. हो. आणि पुरेशी आहे. ए बरं ऐक ना, जाताना त्याचे कपडे पण घ्यायचे दुकानातून, आठवणीने. हो, चला येतो मी. सतीश. हो. चला, झालं ग बाई सगळं व्यवस्थित. गणराया, हे सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे बाई आता. बरं मी राणे काकूंना बोलवत जाते हळदीसाठी. तुम्ही ते मनोजचं घर बघायला जाताय ना? हो तिकडे चालू. मी मोबाईल घेऊन आलो पटकन. तुझ्यासाठी काय आणायचंय का? नाही मला काही नको, पण ते घराचं काय ते फायनल करूनच या. हो. मी आलेच. तू सतीश दादा बरोबर मनोजकडे जाणार आहेस घर बघायला? हो. काय नाही प्रॉब्लेम? काय झालं? तो परत रागावला तुझ्यावर तर?
अरे तुम्ही लोक पण काय तो इश्यू पकडून बसलात? आम्ही तर विसरलो पण आपापल्या ठिकाणी. तेव्हा तो त्या मूड मध्ये होता म्हणून चिडला. आता नाही चिडणार. तू रागावला नाहीयेस ना त्याच्यावर? अजिबात नाही. आणि तू पण आता भांडू नकोस त्या गोष्टीवरून त्याच्याशी. मी ऑलरेडी भांडलीये. अरे काय यार, चित्रा कशाला उगाच भांडायचं एवढ्याशा गोष्टीवरून? एवढूशा? तुला वाटत असेल ते कारण एवढंसं, पण तुला कुणी असं बोललेलं मला नाही आवडणार आदित्य. आणि त्याला माहित नाहीये का तू किती केलंयस माझ्यासाठी? त्याला सुद्धा वेळोवेळी सांभाळून घेतोयस तू. आदित्य, तू नसतास तर आमचं लग्न होऊच शकलं नसतं. व्हायचंय अजून. तेच ते. चित्रा पण तू पण जरा शांतपणे घ्यायचा. उगाच भांडत नको जाऊस त्याच्याशी. आणि माझ्यावरून तर बिलकुल नाही. काय? चला निघायचं का? हो चल बाय बाय. चल चला मिस चित्रा करंदीकर, हळदीसाठी तयार व्हा. साडी नेसून ये खाली. हा, लवकर ये. माई, हळद लावून घ्यायची का? हो हो हो, चल लावून घेऊया आपण. बरं, राणी काकूंना बोलावलंस का? हो, बोलावलंय. आणि आई कुठपर्यंत आली बघ बघू आधी. हो, करते करते. आपली म्हणजे ना असं घाईनी गडबड चालू आहे ग बाई. त्यांचं म्हणजे ना संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी असलं यांचं लग्न. अगं चित्रा तयार झाले का बघ आधी. हो, बघते माई. हा, मी पण पुढची तयारी करते सगळी. अरे देवा, ही गेली नेमकी तेवढ्यात. तर फोन वाचतोय तेवढ्यात. बरे यांना आत्ताच वेळ मिळतो फोन करायला. हॅलो. हा हॅलो माई, माधवी बोलतेय. अगं बाई, बोला बोला. कुठपर्यंत आली तयारी? अहो आत्ताच मी म्हंटल हिला, मेघनाला, की आई कुठपर्यंत आले ते बघ म्हणून. येताय ना, या लवकर. माई तेवढ्यासाठीच फोन केला होता. हा. आम्हाला थोडा उशीर होईल, पण तुम्ही सुरू करा, आम्ही पोहोचतोच आहोत. बर बर. माई, मनोज आला का? हो हो बाई, आला हो. अहो काय झालं माहितीये का, त्याच्या बहिणीची डिलिव्हरी झाली नाही आणि फारच गडबड झाली हो त्याची. त्याच्यामध्येच व्यस्त होता तो, त्यामुळे फोन करायलाही विसरला ना आपल्याला. हो, पण आला ना. सुटलो बाई एकदाचे. हा? नाही नाही, अहो म्हणजे आता लग्न उद्यावर आलंय आणि नवरदेवाचाच पत्ता नव्हता, त्यामुळे थोडी काळजी वाटत होती ना, म्हणून म्हटलं. हो खरंय तुमचं, पण आता आला हो. आता काळजीचं काही कारण नाही. फोनही आला त्याचा. आता या लवकर तुम्ही, उशीर करू नका. हो हो, तुमच्याशी शोभा नाही कार्याला. हो ना, आम्ही नक्की येऊ. आणि काही मदत लागली तर नक्की सांगा माई. हो नक्की सांगेन. बरं ठेवू? हो बरोबर, या लवकर, वाट बघते. हो हो. माझी पण तयारी करायची. ही काय पटकन येईल खाली. माई, औक्षण करून घ्या, म्हणजे हळदीचा शगुन होईल ना. या.
राणे काकू या, तुमचा मान आहे आता. राणे काकू, मी खूप त्रास दिला हो तुम्हाला. प्लीज माझ्यावर रागवू नका. नाही ग, रागवेन कशाला? उलट तुझं प्रेम एवढं पक्क आहे याचा अभिमानच वाटला मला. पण तू खुश आहेस ना? आणि वेडाबाई, आता रडायचं नाही हं? आता हसायचं आणि लाजायचं. काय? हं? येस, सावकाश. नाना, हळद खूपच सुनी सुनी चालली हो. मग तुमच्या आवाजात ना एक छानसं गाणं होऊन जाऊ दे. काय? आता मी काय गाणं म्हणणार? अहो, ते आपलं नवरी नटली, हा ते होऊन जाऊ दे. माझ्या मुरम्याच्या बहिणीने मला परवानगी दिल्याशिवाय माझ्या तोंडाचं झाकण काही उघडणार नाही. काय काय चाललंय? काय म्हणतील अण्णा? म्हणू? हो म्हणा. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, आमची लंगडी बी नटली, नवरी नटली, आमची लंगडी बी नटली, लंगडी नटली. बस 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 बस. हो, सावकाश. हा, सावकाश. हळू. नाना, आयुष्यमान. काय ग, झोप नाही येते का? उद्यापासून सगळं जगच बदलणार आहे तुझं, है ना? ही आदित्यची सवय लागली ना तुला, है ना म्हणायची? अशा एकमेकांच्या सवयी एकमेकांना लागतातच लग्नानंतर. काय ग, काय झालं? धडधडतंय. तू म्हणालीस तसं उद्यापासून सगळंच बदलणार आहे ग. ए मेघना, जमेल ना मला सगळं नीट? कारण मनोज माझ्यापेक्षा खूप हुशार आहे ग. चित्रा, बस आधी, बस. अगं, प्रेमात असं काही नसतं ग, जास्त हुशार कमी हुशार. आपलं माणूस आपलं असतं. आणि उद्यापासून त्याचंही जग बदलणारच आहे की तुझ्यासारखंच. आपण एकत्र राहण्याची स्वप्न बघतो ना, तेव्हा काहीतरी वेगळंच जग तरळत असतं नाही आपल्या डोळ्यात. पण उद्यापासून ते प्रत्यक्ष घडणार आहे. अगं मग छान आहे की, थोडी हुरहुर तर वाटणारच. ए चित्रा,
ते परीक्षेच्या आधी होतं तसं होतंय का ग? हो. आणि उद्यापासून आम्ही दोघंच राहणार आहोत ना गो. मला कधी सवयच नाहीये अशी. म्हणजे मी एकुलती एक असले तरी घरी अण्णांचे मित्र, विद्यार्थी, विद्यार्थिनी असा सगळा गोतावळा असायचा. इथेही कसं घर भरलेलं आहे. आता उद्यापासून आम्ही दोघंच. जरा अवघड वाटतंय. उलट सगळे म्हणतील मस्त राजा राणीचा संसार आहे. हे बघू. मस्त रंगली ग मेहंदी. मनोजला खूप आवडेल. बघ, तो तुझीच आठवण काढत असणार. ए चित्रा, जा मनोजला फोन कर आणि सांग, चित्रा करंदीकर म्हणून हा माझा शेवटचा फोन. उद्यापासून मी चित्रा वेंगुर्लेकर होणार आहे. ए हो, चित्रा वेंगुर्लेकर. पण चित्रा करंदीकर नाही ना आता मी पुन्हा कधीच. तू पण ना वेडीच आहेस अगं. करंदीकर काय, वेंगुर्लेकर काय, चित्रा चित्राच राहणार आहे ना. करते. गुड नाईट. गुड नाईट आणि शांत झोप मग. हो. आदित्य, काय अण्णा? अरे जरा इकडे ये ना बाळा. आलो. हा, काय म्हणत होता अण्णा? बस ना जरा. बोला. तसं अवघडच आहे, पण या बाबतीत बोलणं माझं कर्तव्य आहे. काय झालं अण्णा? चित्राच्या मनोजच्या लग्नाला होकार दिल्यापासून लग्नासाठी जे जे काही खर्च होतोय तो सगळा तुम्हीच करताय. अरे हे तुम्ही प्रेमापोटी करताय, पुढाकार घेऊन करताय, हे सगळं मान्य. पण मला सांगितलं ना किती खर्च झालाय, कुणी किती खर्च केलाय, त्याप्रमाणे मला त्यांचे पैसे देता येतील. अण्णा, आम्ही नाही का खर्च करू शकत चित्राच्या लग्नासाठी? अरे तसं नाही रे. आधीच मी तिला इथे बिनदिक्कत राहायला पाठवलंय, त्या लग्नाचा खर्च नाही. तसा 2-4 वेळा नानामाईंशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ह्या पैशाच्या बाबतीत बोलण्याची माझी हिंमतच नाही झाली रे. आदित्य, त्यांचा अपमान न करता, त्यांना न दुखावता कसं बोलावं हेच कळेना. म्हणून तुला हाक मारली. तू बोलशील ना त्यांच्याशी आणि बोलून सांगशील मला? अण्णा, तुमचा मुद्दा कळतोय मला. आणि भावनाही. पण सांगू तुम्हाला नाना काय म्हणतील? काय? आमच्या सतीशचे दादा आणि तुम्ही दोघं मिळून गावासाठी खूप काही करता. त्यातली बरीचशी कामं पदरमोड करून करता. हो, आता ज्युनियर कॉलेजच्या उभारणीसाठीच तुम्ही जमेल तितका पैसा खर्च केलाच आहे, पण अमूल्य असा वेळ पण दिलाय. अण्णा, तुम्ही इतकं काही करता समाजासाठी, मग तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही थोडासा खर्च केला तर काय बिघडलं? धन्य आहात तुम्ही, तू आणि तुझे नानाही. अरे आदित्य, हे सगळं करताना आमच्या मनात कुठलाच हेतू नसतो रे. म्हणून तर असं फळ पडतं पदरात. जेव्हा माणूस मुक्त असते दुसऱ्याला देतो, तेव्हा शेवटी ते वर्तुळ त्याच्यापर्यंत येऊन पोहोचतच, असं नेहमी म्हणतात नाना. आणि अण्णा, तुम्ही अजिबात दडपण घेऊ नका. अहो, आमच्याकडून जमेल तेवढंच करतोय आम्ही. आदित्य, माझ्या लेकीचं नशीब, तिला आणखीन एक माहेर मिळालं.
दादा त्या माळा तिकडे घेऊन जा. चला साहेब निघायचं. हे काय मी रेडीच आहे, चला बाईक काढतो. नको, गाडी घेऊन जाऊया. काय मनोजला आणि गुरुजींना घेऊन यायचंय ना. हा मी किल्ली घेऊन येतो. किल्ली दिली अमितनी मला. काय नाचानाच समितीचा मी प्रमुख आहे ना, त्यामुळे जबाबदारी आमच्यावर आहे. या चला. चित्रा, ए चित्रा, चित्रा. अगं बाई, चित्रा, अगं कसली गोड दिसतेस तू. थँक्यू. फार 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 गोड दिसतेस. तर मस्त. आणि हा रंग तर काय खुलून दिसतोय. वा वा. पण आता आपण जरा थोडीशी अजून एक गंमत करूया का? चालेल? बस इथे, मी सांगते तुला. बस बस. थांबा. आपण थोडासा हा मस्त. वहिनी, काय ग, काय झालं? अगं मनोजला नाही आवडत हे सगळं. मान्य आहे चित्रा, मनोजला नाही आवडत, पण तुला तर आवडतं ना. नटायला, मेकअप करायला आवडतं ना. मग काय, एक दिवस चालतो. आणि मनोजला मी सांगेन की बाबा चिडू नकोस. डोळे मीठ. थांबा, उडू नकोस, उडू नकोस. आता हळूहळू डोळे उघड. बघ कशी दिसतेस ते.